नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी वंदना, तुमचं वंदना फॅशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मैत्रिणींनो आपण बघणार आहोत बोटनेक ब्लाऊजची प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत, ते पण बोटनेकमध्ये. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स देखील करा. तर मैत्रिणींनो, खूप दिवसांनी आपण आज व्हिडिओ बनवत आहोत. तर मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. खूप सोप्या पद्धतीने बोटनेक ब्लाऊजची कटिंग इथे दाखवणार आहेत. तर आज आपण बघणार आहोत 34 साईजचं बोटनेक ब्लाऊजची कटिंग. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे अगोदर मी अस्तर कट करणार. अस्तर हा ब्लाऊज पीस आहे. आपण अगोदर अस्तर कट करणार आहोत. तर बघू शकता डबल फोल्ड मध्ये अस्तर आहे ठेवलेलं. तर सगळ्यात अगोदर पूर्ण उंची घ्यायची आहे आपल्याला. तर पूर्ण उंची घेणार आहे इथे मी 13.5. त्यामध्ये 1 इंच मिळून आपण 14.5 पूर्ण उंची घ्यायची आहे. तर इथे मी 14.5 पूर्ण उंची घेतलेली आहे. त्यानंतर समोरील बाजूने पण 14.5 पूर्ण उंची मार्किंग करून घ्यायची आणि अशी रेष ओढून घ्यायची. त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे शोल्डर. तर शोल्डर आहे ते 13.5 इंच. तर 13.5चे आपल्याला निम्मे घ्यायचे आहे. तर 13.5चे निम्मे इथे होणार आहे 6.25 इंच. तर बघू शकता इथे 6.25 इंच शोल्डर टाकलंय. त्यानंतर खालच्या साईडनी पण 6.25 इंच मार्किंग करून घ्यायची आणि इथे मोंडा टाकायचा आहे 7 इंचचा. बोटनेक ब्लाऊज असल्यामुळे इथे आपल्याला शोल्डर आणि मोंडा दोन्हीचे माप जास्त असते. शोल्डर आपल्याला पूर्ण टाकायचं असतं. तर इथे आपले शोल्डर झालेलं आहे, मोंडा टाकून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे छातीचा चौथा भाग. इथे छाती आहे आपली 34 इंचाची. 34चा चौथा भाग टाकायचा आहे इथे आपल्याला. तर 34चा चौथा भाग आहे इथे आपल्याला 8.5 इंच. 34चा चौथा भाग हे बघा इथं 8.5 इंच. त्यानंतर आपल्याला 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन साठी घ्यायचं आहे. हे बघा इथं मी 1.5 इंच घेतलेला आहे. तर पूर्ण आपली घडी झालेली आहे 10 इंचाची. त्यानंतर कमरेच्या बाजूनी 9.5 इंच माप टाकायचं आहे. म्हणजे आपण जे छाती घेतो, छातीची घडी आलेली आहे 10 इंच. तर त्याच्यात आपण अर्धा इंच कमी कमरेच्या बाजूने टाकायचं आहे. ज्यावेळेस आपण फिटिंग करू त्यावेळेस कमरेचं माप घेणार आहोत. तर त्यानंतर हे दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे. तर इथे आपल्याला मोंडा घ्यायचा आहे. मोंड्याचा आकार द्यायचा मागील मोंड्याचा. इथं 1 इंच मी मोंड्याचा आकार देत आहे आणि अशा पद्धतीने गोल असा आकार देऊन घ्यायचा. त्यानंतर आपल्याला इथे गळ्याची रुंदी घ्यायची आहे. 4.25 इथं मी गळ्याची रुंदी टाकणार आहे. त्यानंतर गळ्याची उंची घ्यायची 3.5 इंच. पूर्ण 3.5 इंच या साईडने पण घ्यायचं आहे. इथे आपण गळ्याची रुंदी टाकली 4.25 इंच. खालच्या साईडने पण 4.25 इंच मार्किंग करून घ्यायचंय आणि आपण हे बॉक्स आखून घ्यायचा आहे. त्यानंतर गळ्याला आकार देण्यासाठी इथे आपल्याला 1.5 इंचचं मार्किंग करायचं आहे. कोपऱ्यापासून 1.5 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आकार द्यायचा असतो. हे बघा हा बोटनेकचा आपला आकार तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला शोल्डरच्या बाजूनी जो मोंडा आपण मार्किंग केलेला आहे त्या साईडने आपल्याला अर्धा इंच डाऊन करायचं असतं शोल्डर. हे बघा इथं अर्धा इंच मी डाऊन करते. हे बघा अशा प्रकारे अर्धा इंच डाऊन करायचं आहे. तर आपला बॅक पार्ट हा रेडी झालेला आहे. तर आपण हा कट करून घ्यायचा. तर बघू शकता आपला हा बॅक पार्ट कट झालेला आहे. तर आपल्याला आता फ्रंट पार्ट कट करायचा आहे. तर आपल्याला हा जसा आहे तसा मार्किंग करून घ्यायचा. हे बघा अशा पद्धतीने.
तर अगोदर आपल्याला बॅक पार्टची उंची घेतलेली होती आपण 13 इंच अधिक 1 तर 14.5 इंच बॅक पार्टची उंची घेतलेली होती. तर आपल्याला फ्रंट बाजूने अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे उंचीमध्ये पूर्ण उंची अधिक 1.5 इंच असं मिळवायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, इथे मी पूर्ण उंची घेते 15 इंच. समोरील बाजूने पण 15 इंच मार्किंग करून घ्यायची आणि ही रेषाशी ओढून घ्यायची. त्यानंतर इथे शोल्डर टाकायचं आपल्याला 6.25 इंच. खालच्या साईडने पण 6.25 इंच मार्किंग करून घ्यायची आणि हे दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे आणि मोंडा घ्यायचा आपल्याला 7 इंचाचा. तिथे छातीचं टाकायची आपल्याला घडी 10 इंचाची. हे बघा अशा प्रकारे. कमरेच्या बाजूने आपल्याला 9.5 इंच मार्किंग करून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे हे दोन्ही पॉइंट जॉईन करायचे. तर आपण जसा बॅक पार्ट तयार केला होता त्याच पद्धतीने मार्किंग करून घेतला. त्यानंतर आपल्याला मोंड्याच्या साईडने आतील बाजूने अर्धा इंच मार्किंग करून घ्यायची, अर्धा इंचाची. आणि मोंडा म्हणजे अर्धा इंच आतील बाजूने घ्यायचा आहे. तर हे दोन्ही पॉइंट असे जोडून घ्यायचे आणि इथून आपल्याला 1 इंच पुढील मोंड्याचा आकार द्यायचा असतो. तर हे बघा अशा प्रकारे हा आपला मागील मोंडा झाला आणि हा पुढील मोंडा झालाय. त्यानंतर अर्धा इंच शोल्डर डाऊन करायचा आहे मोंड्याच्या साईडने. इथे आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे 4.25 इंच. जी आपण मागील बाजूला घेतली तेवढीच 4.25 इंच टाकायची आहे. त्यानंतर पुढील गळा पण मला छोटाच घ्यायचा आहे, तर मी इथे पुढच्या बाजूने पण 3.5 इंच मार्किंग करते आणि इथे 4.25 इंचावर अशी मार्किंग करून घेते. म्हणजेच हा बॉक्स, गळ्याचा बॉक्स मार्किंग करून घ्यायचा आपल्याला अशा प्रकारे. आणि इथून गळ्यापासून आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करून गळ्याचा आकार देऊन घ्यायचा असतो. हे बघा अशा प्रकारे आपला पुढील बाजूचा बोटनेक तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे आता पुढील बाजूला प्रिन्सेस कट ब्लाउज कट करायचा आहे. तर आपण इथे अगोदर टाकणार आहोत आडवा टक्स. तर इथे मी 3.5 इंचावर अशी मार्किंग करते. त्यानंतर उभा टक्स इथे टाकणार आहे मी 10 इंचावर आणि सेंटर मधून मी 4.25 इंचावर अशी मार्किंग करत आहे. हे बघा अशा प्रकारे. तर हे दोन्ही पॉइंट असे जोडून घ्यायचे. त्यानंतर इथून आपल्याला जो पुढील बाजूचा मोंडा आहे तिथे आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथून आपल्याला मोंड्यापासून 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. तिथून आपल्याला हे बघा अशा प्रकारे. तर इथे आपल्याला टाकायचे आहे 2 इंच आणि उभा टक्स घ्यायचा आहे 2 इंचाचा आणि हा प्रिन्सेस कटचा आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा असतो. जे आपण इथे 2 इंच घेतलेला आहे तेच आपण समोरील बाजू, कमरेच्या बाजून 2 इंच वाढवायचं आहे. बघू शकता तुम्ही इथं असं 2 इंच मार्किंग केलेलं आहे आणि मोंड्याच्या साईडने पण 1 इंच असं वाढून घ्यायचं आहे आणि हे दोन्ही पॉइंट जोडायचे आहे. त्यानंतर कमरेच्या बाजूने या साईडने आपल्याला अर्धा इंच मार्क करायचं आहे आणि अशी तिरकस रेष ओढून घ्यायची आहे.
हे बघा अशा प्रकारे. तर हे मी कट करत आहे आता. तर बघू शकता तुम्ही आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे आणि हा आपला बॅक पार्ट. तर आता आपली राहिली ही बाहीची कटिंग. तर इथे बाही कटिंगसाठी डबल फोल्ड करून घेतलेला आहे मी कापड. त्यानंतर आपल्याला बाहीची रुंदी अगोदर टाकायची असते. बाहीची जो छाती असते, छातीचा चौथा भाग आपल्याला इथे टाकायचा असतो 8.5 इंच. त्यानंतर बाहीची उंची घ्यायची आहे 9.5 इंच. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन, तर 10.5 इंच मी बाहीची उंची घेतलेली आहे. त्यानंतर इथं कॅप हॅट घेतलेली मी 3 इंचाची आणि रेष ओढून घेतली. त्यानंतर आपल्याला इथे बाहीचा जो आकार असतो तो आकार इथे देऊन घेतलेला आहे आणि जो पुढील मोंड्याचा आकार असतो तो पण देऊन घेतलेला आहे. आणि त्यानंतर दंडघेर टाकायचा आहे. दंडघेर आहे 4.5 इंच. त्यामध्ये 2 इंच मिळवले तर 6.5 इंचावर आपल्याला दंडघेर कट करायचा आहे. तर अशा प्रकारे बाहीची कटिंग झालेली आहे. जो फ्रंट बाजूचा आकार आहे तो मी ज्यावेळेस शिवेल त्यावेळेस मी कट करणार आहे. तर आपली बाहीची बी कटिंग झालेली आहे. तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर भरपूर सारी बाहीची व्हिडिओ मी टाकलेली आहे. तर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. तर अशा प्रकारे बाहीची कटिंग झालेली आहे. तर आपण आता ब्लाऊज पीस कट करून घेऊया. तर अशा प्रकारे आपले 34 साईजचं बोटनेक ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि ज्या मैत्रिणी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर मैत्रिणींनो, चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.